कार्तिक स्वामीच्या यात्रेला जाण्यापूर्वी श्रीमंत पेशवे फुलगाव आपटीला जाणार होते. देवीदास सारंगी आणि लालन यांच्या बैठकी वारंवार झडतच होत्या. त्यातून संधी साधून बापू गोखल्यांनी श्रीमंतांची एकांतात गाठ घेतली. त्रिंबकजीबद्दल त्यांनी श्रीमंतांना कागाळ्या सांगितल्या. सकाळी त्रिंबकजी शिरस्त्याप्रमाणे श्रीमंतांना मुजरा करायला शुक्रवारच्या वाड्यात गेला. त्रिंबकजी, काल बापू गोखले भेटीला आले होते. श्रीमंतांनी त्रिंबकजीचा मुजरा स्वीकारत हातातल्या पोचीशी चाळा करत म्हटलं. मी केव्हा तरी या गोष्टीची अपेक्षा करतच होतो, त्रिंबकजी म्हणाला. श्रीमंतांनी आज्ञा केली तर याच क्षणी ही सरदारीची वस्त्र खाली ठेवून श्रीमंतांवर आनंदानं चवरी ढाळीत बसेन. जागरणानं लाल झालेले श्रीमंतांचे डोळे चुरचुरत होते. ते त्रिंबकजीवर रोखून ते म्हणाले, त्रिंबकजी, आम्ही राज्यकारभारात जातीनं लक्ष घालत नसलो तरी दौलतीची काळजी खरोखर कोणाला आहे आणि कोण वरवर स्वामीनिष्ठेचं प्रदर्शन करून आतून आमच्या दुश्मनाशी हातमिळवणी करतात ते आम्ही जाणून आहोत. त्यामुळे इतरांनी काहीही सांगितलं तरी तुझ्याबद्दल आमचं मन बदलणार नाही. उलट आमचा विचार वेगळाच आहे. श्रीमंतांचा माझ्यावर वरदहस्त असल्यावर हा त्रिंबकजी दौलतीसाठी काळाच्या मुखातही उडी घालायला कमी करणार नाही, त्रिंबकजी गहिवरून म्हणाला. त्रिंबकजी, सदाशिव भाऊंच्या जागी आमचा कारभारी म्हणून तुझी नेमणूक करावी असा आमचा मानस आहे. म्हणजे दौलती संबंधी तू दिलेला कोणताही हुकूम आमचे जहागीरदार अमान्य करण्याचं धाडसच करणार नाहीत. त्रिंबकजी चकित झाला. आपण स्वप्नात आहोत की जागृतावस्थेत ते त्याला समजेच ना. त्यानं स्वतःला सावरलं. तो आदबीना पेशव्यांना म्हणाला, सरकारांच्या या शब्दांनीच मी धन्य झालो. मला सर्व काही मिळालं. सदाशिव माणकेश्वर आज बरीच वर्ष श्रीमंतांचे कारभारी म्हणून काम पाहतायत. दरबारचे इतर मानकरीही त्यांना मानतात. जुन्यापैकी तेच एक आता कारभारात आहेत. त्यांना आहेत तिथंच राहू द्यावं. त्रिंबकजीनं पेशव्यांना परोपरीनं समजून सांगितलं, पण त्यांचं समाधान होईना. सदाशिव भाऊ बद्दल त्यांचं मन विटलं होतं. इंग्रजांशी तोंड द्यायला भाऊ कुचकामी आहेत असं ते पुन्हा पुन्हा म्हणाले. शेवटी त्रिंबकजीनं तोड काढली. तो म्हणाला, गेली 40 वर्ष दौलतीची सेवा केलेले जुने मुत्सद्दी गोविंदपंत काळे बारामतीला हयात आहेत. श्रीमंत थोरल्या माधवराव साहेबांपासून ते पेशव्यांचं हित चिंतून राजकारणात वावरत होते. त्यांचा सल्ला मोलाचा आहे. श्रीमंतांनी एकंदर सर्वच राजकारणाबद्दल त्यांचा सल्ला घ्यावा. काळे नानांचे पक्षपाती म्हणून बाजीराव पेशव्यांची त्यांच्यावर इतराजी झाली होती. तो वृद्ध मुत्सद्दी देवाचं नाव घेत बारामतीला स्वस्थ बसून होता. मोठ्या नाखुशीनं श्रीमंतांनी त्याला बोलावणं धाडण्याचं कबूल केलं. फुलगाव आपटीला पेशव्यांना येऊन भेटावं असं तातडीचं पत्र देऊन त्रिंबकजीनं सांडणी स्वार बारामतीला रवाना केलं. फुलगावला श्रीमंतांचा मुक्काम 4 दिवस पडला. भीमेच्या काठावर पेशव्यांचा भव्य वाडा होता. श्रीमंतांच्या आगमनानं वाडा गजबजून गेला. आपाजीराव सहस्त्रबुद्धे गारद्यांसहित नदीच्या पलीकडे राहुट्या ठोकून राहिला होता. त्याच्या शेजारी दाट आमराईत त्रिंबकजीचा डेरा होता. मनोहरगीर गोसाव्याची पलटण पहाऱ्यावर होती. गोविंदपंत काळे दुसऱ्या दिवशी फुलगावला हजर झाले. त्यांच्या पालखीभोवती 25 स्वारांचा सरंजाम होता. त्या वृद्ध मुत्सद्याचं स्वागत करायला त्रिंबकजी स्वतः सामोरा गेला. वार्धक्यानं काळे जर्जर झाले होते. त्यांना नीटसं दिसतही नव्हतं, तरी रुबाब कायम होता. मोठ्या पागोट्यात मोत्यांचा शिरपेच खोचलेला होता. गळ्यात रत्नांचा हार, कानात हिऱ्यांचा चौकडा होता. वितभर रेशीमकाठी धोतर आणि त्याखाली लाल जोडा अशा वेशात धीमी पावलं टाकत काळे पालखीपासून त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत चालत गेले. गोविंदपंत काळे आल्याची वर्दी श्रीमंतांपर्यंत पोहोचवण्यात आली, पण त्या दिवशी भेटीची आज्ञा झाली नाही. दुसऱ्या दिवशी श्रीमंत सारा दिवस छबुराव, देवीदास आणि लालन यांच्या संगतीतच होते. त्या दिवशी कामकाजाच्या साऱ्या भेटी तहकूब झाल्या होत्या. त्रिंबकजी अस्वस्थ झाला. श्रीमंतांच्या मनातून काळ्यांची गाठ घ्यायची नाही हे त्यानं ओळखलं. सायंकाळी त्रिंबकजी स्वतः काळ्यांच्या भेटीला गेले. काळे बैठकीवर गालीचा टाकून लोडाला टेकून बसले होते. पंत, त्रिंबकजी डेंगळे मुजरा करतो. त्रिंबकजी पंतांजवळ जाऊन वाकून रामराम घालत म्हणाले. बसा पाटील. काळ्यांनी त्रिंबकजीला शेजारी बसवून घेऊन म्हटलं, श्रीमंत ठीक आहेत ना? कार्तिक स्वामीच्या यात्रेला स्वारी केव्हा निघणार? श्रीमंत ठीक आहेत. आणखी 2-3 दिवसात यात्रेला निघतीलच, त्रिंबकजीनं सांगितलं. श्रीमंतांचं तातडीचं पत्र आलं म्हणून तसाच निघालो.
इथं आलो, पण श्रीमंतांची गाठ लवकर पडेल असं दिसत नाही, काळे म्हणाले. श्रीमंतांचा स्वभाव आपल्याला ठाऊकच आहे, पण आपण मनावर घेऊ नये. वेळ प्रसंग पाहून मी श्रीमंतांची आणि आपली भेट घडवून आणतो. छे छे पाटील, आता मी मनावर कसलं घेतो? सारी हयात राजकारणात गेली, आता स्वस्थ बारामतीला बसलो होतो. अचानक आमची आठवण श्रीमंतांना झाली हे पाहून आश्चर्य वाटलं. आमच्यासारख्या बुजुर्गाकडे श्रीमंतांचं कोणतं काम असावं याचा विचार करत होतो. काळ्यांच्या स्वरातली खोच त्रिंबकजीला जाणवली. जुन्या मुत्सद्यांना कारभारातून खड्यासारखं वगळलं होतं, काळे त्यातलेच एक. पंत, साऱ्याच गोष्टी मी उलगडून आपणास सांगाव्या असं नाही, पण राज्याची स्थिती काय आहे ती आपण जाणता आहातच. त्रिंबकजी म्हणाला, आपण फार पाहिलेलं आहे. पानिपताच्या धक्क्यानं मोडकळीस आलेली मराठशाळी थोरल्या रायांनी पुन्हा कशी उभी केली होती ती आपण समक्ष पाहिली. बारभाईंच्या कारस्थानात आपण होतात. सवाई माधवराव साहेबांच्या वेळी निजामाच्या दरबारात राहून आपण राज्याची अमोल सेवा केली. तिथून पुढं काय प्रकार झाला तो अलीकडचाच आहे. राज्य चालतात ती आपल्यासारख्यांच्या आशीर्वादानं आणि मार्गदर्शनानं. तेव्हा आपला सल्ला घ्यावा असं श्रीमंतांना वाटलं तरी त्यात नवल नाही. ठीक बोललात पाटील, पण वेळ निघून गेली. आता आमच्या सल्ल्याचा उपयोग व्हायचा नाही. श्रीमंतांनी तो मागू नये, तो त्यांना पटणारही नाही. आमचा पिंड वेगळा, श्रीमंतांचा वेगळा, काळे शांतपणे म्हणाले. पंत, असं कसं म्हणता? दौलतीची सेवा करण्यात आपण आयुष्य वेचलं. त्या दौलतीची आजची स्थिती पाहून तुम्हाला स्वस्थ बसवतं तरी कसं? त्रिंबकजी भावनेनं जड झालेल्या स्वरात म्हणाला. आता आम्ही थकलो आहोत पाटील, मनानं नाही पण शरीरानं. ज्या डोळ्यांनी खरड्याच्या लढाईचा तो सोहळा पाहिला, त्याच डोळ्यांनी होळकरांनी पुणे लुटलेलंही पाहिलं. त्याच वेळी मनाशी खुणगाट बांधली. आता धडगत नाही. किती दिवस जातात ते फक्त आता पाहावं, आणि अलीकडे हा इंग्रज घरात घुसलेला हे परचक्र सतत डोक्यावर उभं. आता माझ्यासारखे 100 काळे आले तरी विधी घटनेपुढे काय करणार? तुमचा आशीर्वाद असला तर पंत, अजूनही आम्ही इंग्रजांच्या कोंडीतून बाहेर पडू. राज्यावर संकट येतात, पण मजबूत दिलानं त्यांचा मुकाबलाही करावा लागतो. रात्र केव्हा तरी सरतेच ना. पाटील, तुमचा उत्साह ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करा, त्याच्या आड मी येत नाही. म्हातारपणी देवाची प्रार्थना करताना केव्हाही मराठी दौलतीचं भलं तेच मी चिंतीन. पण आमच्या अनुभवाचा विचार सांगतो. शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड हे दौलतीचे खांब जेव्हा पक्केपणी उभे होते तेव्हा गगनालाही गवसणी घालणं सोपं होतं. आता ती मजबूती आणि एकदिली राहिलेली नाही. आता काही उपक्रम केला तर तो पार पडणं कठीण आहे. काळ्यांचे शब्द ऐकून त्रिंबकजी एकदम गप्प झाला. आपले हातपाय कुणीतरी बांधून टाकतंय, आपले पंख कापून टाकतंय असं त्याला वाटलं. त्याला निराशेनं घेरलं. काळे काही मार्ग दाखवतील अशी त्याला मोठी आशा होती, पण त्या वृद्ध मुत्सद्याचं लक्ष आता राजकारणात लागत नव्हतं. तो विरक्त झाला होता. थोड्या वेळानं तो काळ्यांना म्हणाला, पंत, सदाशिवभाऊ माणकेश्वर पूर्वी आपल्या तालमीत तयार झालेले. आपण सांगितलं म्हणून श्रीमंतांनी त्यांना कारभारात घेतलं. आता त्यांच्याबद्दल श्रीमंतांची मर्जी जात चालली आहे. कारण इंग्रजांकडे भाऊंचा ओढा जास्त आहे. त्यांचा पक्ष धरून ते काम करतात असं श्रीमंतांना वाटतं. त्यामुळे अलोभ झालाय, त्रिंबकजीनं सांगितलं. भाऊ पेशव्यांचे कारभारी आहेत. पेशव्यांच्या हितावर नजर ठेवून ते वागत असणार. नसतील तसे वागत तर पेशव्यांनी नवा कारभारी शोधावा, पंतांनी सल्ला दिला. गंगाधर शास्त्री पटवर्धन गायकवाडांचे वकील म्हणून पुण्याला आले आहेत. ते मूळचे आमचे, पण आता जणू स्वतः इंग्रज अशा तोऱ्यात वागतात. आता त्यांचे धनी वेगळे आहेत, पण त्यांचा मूळचा ओढा श्रीमंतांकडेच असणार. त्यांना आपलंसं करणं हे श्रीमंतांना सहज शक्य आहे. त्रिंबकजी विचारत होता, काळे उत्तर देत होते. त्रिंबकजी आणखी बराच वेळ काळ्यांशी बोलत बसला होता. अखेरीस उठण्याची वेळ आली तेव्हा काळे त्याला म्हणाले, पाटील, माझ्या मनात होतं ते सारं मी तुम्हाला सांगून टाकलं. आता माझी एकच इच्छा राहिली आहे. सांगा पंत.
माझा आता फार दिवस भरवसा नाही. तुम्ही मगाशी म्हणालात मी फार पाहिलंय. खरंय ते. त्याच आठवणी या म्हातारपणी फार त्रास देतात. इच्छा आता एकच उरली आहे. थोरल्या माधवराव साहेबांपासून प्रत्येक पेशव्यांची सेवा या हातानं घडली आहे. बाजीराव साहेबांची मात्र घडली नाही. आता शरीरात त्राणही नाही. श्रीमंत पंढरपूरला जातात. वाटेत एखादा दिवस ते माझ्याकडे बारामतीला आले तर प्रत्यक्ष परमेश्वर भेटल्यासारखा मला आनंद होईल. भविष्य काळाच्या पोटात काय आहे हे कुणाला सांगता येणार नाही. इथं माझी श्रीमंतांशी गाठ पडली तर मी समक्ष विनंती करीनच. न पडली तर तुम्ही करा. त्यानंतर सुखानं मरायला मी मोकळा होईल. अश्विन संपता संपता श्रीमंत पेशवे कार्तिक स्वामीच्या यात्रेसाठी पुण्यातून बाहेर पडले. दिवाळी स्वारीतच झाली. त्यांच्याबरोबर घोडदळाची पथकं, तोफखाना, अरबांची पलटण, नवीन ठेवलेली गोसाव्यांची पलटण, बापू गोखल्यांची फौज असा 5-6 हजारांचा जमाव होता. पंढरपूरला 2 दिवस मुक्काम करून म्हैसाळ, मिरज, पाच्छापूर करून बैलहोंगलला पेशव्यांची स्वारी आली. वाटेत दाजी डफळे आपल्या फौजेनिशी स्वारीला येऊन मिळाला. साताऱ्याला त्रिंबकजीची फौज होती, तीही स्वारीत आली. पटवर्धन, पेठे, विंचुरकर होतेच. बैलहोंगलहून मुक्काम हलवण्याच्या वेळी घाईघाईनं बयाजी नाईक आणि लक्ष्मणपंत त्रिंबकजीकडे आले. त्रिंबकजी ग्वाल्हेरहून आलेली कृष्णाजी गायकवाडाची बातमीपत्र वाचत आपल्या राहुटीत बसला होता. बयाजी, काय गडबड? बयाजीला वाकून राहुटीत येताना पाहून त्रिंबकजीनं विचारलं. तात्या, बापूजी शिंद्याचा हा फितूर धरलाय. बयाजी पत्रांची थैली त्रिंबकजी पुढे ठेवत म्हणाला. बापू शिंद्याचा? धारवाडच्या किल्ल्याचा? त्रिंबकजीनं आश्चर्यानं विचारलं. बापू शिंदे धारवाडचा किल्लेदार होता. पेशव्यांच्या विश्वासातला होता. होय, त्याचाच. इंग्रजांची बापूला आलेली ही पत्र. पेशवे सैन्य घेऊन दक्षिणेत कशाला गेले आहेत याची बातमी ठेवून नेहमीप्रमाणे कळवावी असं साहेबानं त्यात लिहिलंय. लक्ष्मणपंत थैलीतून पत्र काढून त्रिंबकजीच्या हातात देत म्हणाला. त्रिंबकजीनं नजर टाकली आणि ते खाली ठेवलं. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो म्हणाला, फितूर, फितूर. या खरबेद्यांमुळे मोठमोठी राज्य खाली आली आहेत. या शिंद्याचा हवाला गोखल्यांनी घेतला होता. आता द्या म्हणावं श्रीमंतांपुढे उत्तर. लक्ष्मणपंत, या शिंद्याकडे कोणते महाल आहेत? यादवाड, अमरगोल, कमडोळी हे महाल आहेत. गेली 2 वर्ष या महालातून दौलतीत एक पैसाही वसूल झालेला नाही. शिंदा नुसती टाळाटाळ करतोय. ठीक आहे, उद्या आमच्या फौजेचा मोहरा धारवाडकडे वळवा. बापू शिंद्याला श्रीमंतांपुढे हजर राहण्याचा हुकूम सोडा. तोपर्यंत ही बातमी या कानाची त्या कानाला कळू देऊ नका. त्रिंबकजीनं फरमावलं आणि तो फितुरांची पत्र आपल्याजवळ ठेवून नंतर बोलला. दुसऱ्या दिवशी श्रीमंतांचा मुक्काम धारवाडजवळ पडला. 3ऱ्या प्रहरी बापू गोखल्यांना बोलावणं गेलं. गोखले आले. त्रिंबकजी श्रीमंतांजवळ होताच. बापू, या शिंद्याचा हवाला तुम्ही घेतला होतात. त्याचा फितूर त्रिंबकजीनं धरला आहे. काय म्हणायचंय आता तुम्हाला? श्रीमंतांनी बापू गोखल्यांना विचारलं. फितूर सिद्ध झालाय. मला ठाऊक आहे सर. शिंदा निमखराम झालाय. त्याला श्रीमंतांनी मर्जीनुरूप शासन करावं. बापूंनी सल्ला दिला. बापू इतक्या सहजासहजी कबूल होतील असं श्रीमंतांना वाटलं नव्हतं. बापूंच्या उत्तरानं त्यांना आश्चर्य वाटलं म्हणून त्यांनी पुन्हा विचारलं. शिंदा तुमचा माणूस. पक्की खात्री करून बोला बापू. श्रीमंतांच्या बोलण्यातली खोच बापू गोखल्यांच्या लक्षात आली. त्रिंबकजी विरुद्ध श्रीमंतांजवळ तक्रार करताना त्रिंबकजी निरपराधी माणसांनाही उगाच कडक शासन करतो असं ते म्हणाले होते. म्हणून श्रीमंतांनी ही संधी सोडली नाही. गोखले म्हणाले, श्रीमंत, आपल्या बोलण्यातला मतलब समजलो. गुन्हेगाराला शासन करू नये असं मी कधीच म्हणणार नाही. आणि फितूर आला तर अत्यंत कडक शिक्षाच हवी. त्याशिवाय राज्याचा दबदबा राहणार नाही. माझं म्हणणं एवढंच की सुक्याबरोबर ओलं जळू नये. ती दक्षता त्रिंबकजी जरूर घेईल. बापू, तुमची तलवार आणि त्रिंबकजीचं राजकारण यावर आमची भिस्त आहे. तुम्ही दोघांनी आपली शक्ती परस्परांविरुद्ध लढण्यात खर्च करण्याऐवजी ती दौलतीच्या कामी खर्च करून साहेबाला निपटून काढावं अशी आमची इच्छा आहे. श्रीमंतांच्या आज्ञेबाहेर हा गोखला नाही. आजपासून त्रिंबकजींचा शब्द श्रीमंतांची आज्ञा म्हणून बिनतक्रार मानला जाईल. यात अंतर पडलं तर ब्रह्महत्येचं पातक लागेल. बापू गोखले श्रीमंतांना म्हणाले.
शाबास बापू, तुमच्याबद्दल माझी हीच अपेक्षा होती. धारवाडच्या किल्लेदाराचं पारिपत्य आमच्या समक्ष करा. श्रीमंतांनी आज्ञा दिली. धारवाडचा किल्लेदार बापू शिंदा याला श्रीमंतांसमोर हजर करण्यात आला. तो काळा कभिन्न धिप्पाड माणूस होता. पायात तंग तुमान, वर घट्ट अंगरखा आणि डोईवर लाल पगडी असा शिंदा श्रीमंतांसमोर मुजरा करून उभा राहिला. शिंदे, तुम्ही दौलतीशी निमखरामी केली, त्रिंबकजी नेहमीप्रमाणे एकदम कडक आवाजात म्हणाला. शिंद्याचे डोळे भिरभिरत होते. बापू गोखल्यांवर त्याची दृष्टी जाताच राकट चर्येवर ओळखीच्या हास्याची रेखा उमटली, पण त्रिंबकजीचा कडक आवाज ऐकताच तो चपापला. श्रीमंतांच्या सेवेत काही न्यून पडलं असेल तर सांभाळून घ्यावं, शिंदा वरकरणी नम्रता दाखवत म्हणाला. शिंदे, असं वेड पाघरून पेडगावला जाऊन तुमचा निभाव लागेल अशी कल्पना असली तर सोडून द्या, त्रिंबकजी त्याच सुरात म्हणाला. तुम्ही इंग्रजांशी फितूर मांडलाय. आमचं अन्न खाऊन तुम्ही आमच्याशीच बेईमान झालात. किती वर्ष ही किल्लेदारी करतात? डेंगळे पाटील कारभारात येण्यापूर्वीपासून मी ही किल्लेदारी करतोय, आणि तरीही तुम्हाला स्वामीनिष्ठेनं नोकरी कशी करावी हे समजत नाही. निमखरामी तुमच्या रक्तात पुरेपूर भरली आहे, त्रिंबकजी ताडकन म्हणाला. तुम्ही काय स्वतःला छत्रपती समजता? इंग्रजांना तुम्ही पेशव्याची बातमी देता? तुम्ही स्वतंत्र राजे केव्हापासून झालात? आता ठीक विचारलं पाटील, शिंदा कुत्सितपणानं म्हणाला. यशवंतराव होळकराला भिवून पेशवे पुण्यातून पळाले तेव्हापासूनच खरं म्हणजे आम्ही स्वतंत्र झालो. श्रीमंत अस्वस्थ झाले. बापू गोखले एकदम उठले. संतापानं ते थरथरत होते. शिंदे, तुम्ही शुद्धीवर आहात का? त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. बापू, मी चांगला शुद्धीवर आहे. माझी शुद्ध अर्पायला मी अजून श्रीमंतांच्या ताटाखालचं मांजर झालो नाही. काय होतंय हे समजायच्या आत बापू गोखल्यांच्या लोखंडी पंजानं शिंद्याच्या राकट तोंडावर काडकन आवाज काढला. हरामखोर, थांब, तुझी धुंदी उतरवतो, गोखले संतापानं म्हणाले, आणि त्यांनी सरकन आपली पल्लेदार तलवार उपसली. त्रिंबकजी एकदम मध्ये पडला. गोखल्यांना त्यांना आवरलं. शिंद्यांना तो म्हणाला. शिंदे, साहेबाच्या जोरावर आज तुम्ही पेशव्यांचा अपमान केलाय. तुमची किल्लेदारी जप्त केली आहे. किल्ल्याच्या सोडचिठ्ठ्या लिहून किल्ला खाली करा आणि चालू लागा. अंगात धमक असेल तर किल्ला लढून घ्यावा पेशव्यांनी. तो मी सुखासुखी सोडणार नाही. असं तुम्हाला लढाईची खुमखुमी असेल तर तीही जिरेल, त्रिंबकजी शिंद्याला म्हणाला. आपाजीराम, गार्द्यांच्या रिसालदाराला त्रिंबकजीनं फरमावलं. शिंद्यांना जेरबंद करून तसक्त पहाऱ्यात ठेवा. सांडणीवरचा डंका सुरू करा. रूपराम चौधरीच्या तोफखान्याला किल्ल्यावर तोफा डागायला सांगा. किल्ल्याला वेढा घालून सरद मारा. उद्या सकाळपर्यंत किल्ल्यावर पांढरं निशाण दिसलं नाही तर किल्ला भाजून काढा. कुटुंब कबिला सुद्धा एकही माणूस जिवंत सुटता उपयोगी नाही. थोड्याच वेळात छावणीत डंका वाजू लागला. नौबती झडू लागल्या. फौजा तयार होऊ लागल्या.